लेझी रेंजर्स मोटरसायकल क्लब या बाईक रायडर क्लबतर्फे एका बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला चौकापासून शिवनेरीपर्यंत ही बाईक रॅली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी कल्याणवरून एक बाईक रॅली निघते। जवळजवळ 100-150 पेक्षा जास्त तरुण तरुणी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। कल्याणपासून थेट ही रॅली जाणार आहे शिवनेरी गडावरती। अर्थात नुसती रॅली नाही, नुसत्या घोषणा नाही, नुसते झेंडे नाही, तर या रॅलीमध्ये शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देणार आणि या रॅलीत पुढारी न्यूजची टीम सुद्धा सहभागी होणार आहे। तर आपण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहोत आणि यांच्या या चांगल्या मिशनमध्ये आपण त्यांच्या सोबत असणार आहोत। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागातील 200 पेक्षा जास्त बाईक रायडर्स या महाबाईक रॅलीमध्ये सहभागी झाले। गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे हा मेसेज घेऊन ही बाईक रॅली शिवनेरी गडाच्या पायथ्याशी गेली। इथे गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याची शपथ या बायकर्सनी घेतली। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला चौकात जिजाऊ संघटनेचे प्रमुख निलेश सांबरे यांनी या बाईक रॅलीला झेंडा दाखवला आणि या बाईक रॅलीची सुरुवात झाली। आज सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कल्याणमधून एक मोठी बाईक रॅली शिवनेरीकडे प्रयाण होते आणि खूप आनंद वाटतो। पहिल्यांदा मी अभिनंदन करतो पुढारी चॅनलचा का त्यांनी ही बातमी करायला लावलेली आहे। काही हे लोक जाऊन तिथे बाईकस्वार जाऊन किल्ले संवर्धन कसे करायचं याच्यावरती काम करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करताना सर्वात मोठा विषय हाच आहे का किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे त्या रूपाने जिवंत राहिले पाहिजे इतिहासामध्ये आणि त्यांच्यातून महाराष्ट्राने नव्हे तर देशाने जगाने आदर्श घेतला पाहिजे। आणि आज ही रॅली सकाळी सकाळी एवढे शेकडो बाईकस्वार शिवनेरीकडे जात आहेत आणि तिथे जाऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करणार आहेत। यापेक्षा आणखीन चांगली शिवजयंती दुसरी कुठली असू शकत नाही असं मला वाटतं। LRMC बाईक रायडरच्या ग्रुपतर्फे कल्याण ते शिवनेरी अशी ही बाईक रॅली काढण्यात आली होती। कल्याण, मुरबाड, माळशेज मार्गे ही महाबाईक रॅली शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचली। माळशेज घाटासारखे कटिंग रस्त्यातून वाट काढत ही बाईक रॅली मार्गक्रमण करत होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक बाईक रॅली निघालेली आपण बघतोय। मुंबई, ठाणा असेल किंवा कल्याण असेल या भागातले बाईक रायडर्स या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नुसती बाईक रॅली नाही आहे तर एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या रॅलीमधनं केला जातो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन हा या रॅलीमागचा एक मुख्य हेतू आहे। हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या बाईक रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे। अशा रॅलीज निघत असतात, वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात, मात्र या बाईक रॅलीमध्ये घोषणांच्या सोबतच गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो दिला जातो आणि दरवर्षी अशा पद्धतीची बाईक रॅली जी आहे ती काढली जाते। आणि आता आपण बघतोय की ही बाईक रॅली जी आहे ती शिवनेरी गडावरती जाणार आहे। गडाच्या शेवटी गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ही रॅली संपेल आणि तिथे असलेल्या लोकांना नुसतं गडकिल्ल्यांवरती येऊ नका तर गडकिल्ल्यांचं संरक्षण करा असा संदेशसुद्धा जो आहे तो दिला जाईल। गडकिल्ल्यांचं संरक्षण केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे ही सामाजिक भावना मनात घेऊन कल्याणहून हे 200 पेक्षा अधिक बाईक रायडर्स शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने निघाले। कायम सामाजिक भान जपण्याची भावना मनात असलेल्या पुढारी न्यूजची टीम सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाली होती। आमचे प्रतिनिधी पंकज थेट झी रेंजर्सच्या मोटरसायकल क्लबच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आपण कल्याणपासून शिवनेरीच्या रस्त्यावरती निघालेलो आहोत।
LMRC हा एक ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक बाईक रॅली काढलेली आहे आणि त्या बाईक रॅलीमध्ये टीम पुढारी जे ती सहभागी झाली. टीम पुढारी सहभागी होण्याचं कारण हे तितकंच महत्त्वाचं आहे. अतिशय महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं कारण आहे. आपण या बाईक रॅलीचं कारण काय किंवा सोशल कॉज काय त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. खरं तर अनेक राज्यामध्ये आपल्या ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्याच्या अनेक ठिकाणी त्याची दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी त्याचे अनेक गोष्टी ज्या आहेत ते वाईट अवस्थेत आहेत. गड किल्ले संवर्धन करणं अत्यंत गरजेचं असल्याचा मेसेज घेऊन ही बाईक रॅली निघालेली आहे. महाराजांचे विचार हे गडकिल्ल्याच्या रूपातनं जतन करण्यात यावे, त्याचं संवर्धन करण्यात यावं, ते सांभाळण्यात यावे हा एक याच्यामागचा मूळ उद्देश आहे. म्हणून हे या बाईक रॅलीचं वेगळेपण असं आपल्याला म्हणावं लागेल. साधारणतः 150 ते 200 बाईक रायडर्स जे आहेत ते कल्याण, ठाणे, मुंबई या भागातून, नवी मुंबई असेल या भागातून या रॅलीत सहभागी झालेले आहेत. आता आमचा हा प्रवास जो आहे तो शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने जाणार आहे. शिवनेरी किल्ल्यावरती जयंतीच्या दिवशी थोडी गर्दी असते म्हणून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी हा कार्यक्रम जो आहे तो एक पार पडणार आणि या कार्यक्रमाला सगळे बाईक रायडर्स असतील. आणि गड किल्ले यांचं जतन करा, ते संवर्धन करा, तिकडे कचरा करू नका, ते स्वच्छ ठेवा. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, वैचारिक आणि अभिमान असलेली संपत्ती आहे, त्याचं जतन करा हा मेसेज या रॅलीमधून दिला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा तसंच त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांचा जय जयकार केला जातो. गडकिल्ल्यांचं संवर्धन करा आणि सामाजिक संदेश घेऊन निघालेल्या या महाबाईक रॅलीमध्ये महिला रायडर्सही सहभागी झाल्या होत्या. ही बाईक रॅली शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देताना आपण म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आपण नेहमी जिजाऊंचा जय जयकार करतो. किंवा अनेक लढवय्या स्त्रिया या महाराष्ट्राने बघितल्या आहेत. राणी ताराबाई असतील, सईबाई असतील, अनेक लढवय्या स्त्रिया आपण बघितल्या आहेत. शिवजयंतीच्या निमित्तानं एक बाईक रॅली निघाली कल्याणपासून शिवनेरीपर्यंत. अनेक महिला रायडर्ससुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की ही राईड का होती आणि त्यांनी सगळ्यात पहिलं आपण त्यांनी तुम्ही किती एन्जॉय केली ती राईड. कल्याणपासून शिवनेरीपर्यंत आला, सकाळी किती एन्जॉय केली राईड. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आम्ही लेझी रेंजर्स मोटरसायकलिंग क्लब हे आम्ही सोशल कॉज ठेवून बनवलेला आहे. हा ग्रुप 5 वर्ष झाली आणि आजचा जो शिवजयंती निमित्त गेली 5 वर्ष आम्ही इथे शिवनेरीला येतोय आणि गड किल्ल्यांचं संवर्धन करावं हा त्याच्या मागचा मेन हेतू आहे. आपण सगळ्या ट्रेकिंग हल्ली खूप फॅड झालंय. आपण ट्रेकला जातो, भरलेल्या बॉटल्स आपण वर घेऊन जातो पण त्या रिकाम्या बॉटल्स आपल्याला खाली आणायला खूप जड होतं. तर तसं करू नये. जे काही आहे तो कचरा आपण आपल्या सोबत रिटर्न घेऊन यावा. लिव्ह नो ट्रेसेस. त्याप्रमाणे आपण जे आपण सगळं सोबत आहे ते आपण सगळं परत घेऊन यावं म्हणजे आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन होईल. खऱ्या अर्थानं महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी ज्या या वास्तू उभारल्या, गडकिल्ले उभारलेले त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं सांगितलं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा कल्याणपासून इथे राईड करून आलेला आहात. काय कारण आहे तुमचं आणि किती छान वाटलं तुम्हाला ही राईड करून शिवजयंतीच्या दिवशी? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. टू बिगिन विथ कल्याणपासून इकडची राईड खूपच सुंदर आहे. नेचर हे आपण जसं आहे तसं जर आपण प्रोटेक्ट केलं तर आपल्याला ते खूप वर्षांपर्यंत आपण ते जोपासू शकतो आणि हीच मूळ कारण आहे या LMRC ग्रुपची. आजची राईड होती ही आपण शिवनेरीपर्यंत आलो आहोत आणि इकडे येऊन जे आपण बघतो की खूप जागी कचरा पसरलेला असतो आणि कोणी ते बघत पण नाही आणि कोणाला हे पण नाही करायचंय, कोणाला इनिशिएटिव्ह घ्यायचं नाहीये ते क्लीन करायला पण. तर आमची आजची जी राईड होती ती त्याच्यासाठी मोटिवेशन होती की आपण यापुढे कुठे जाऊन काही बघाल तर प्लीज असं कुठेही लिटर केलेलं असेल तर कोणी केलं हे न बघता आपली ती हे आहे, आपले गड आणि किल्ले आहेत आणि आपण त्यांना हे केलं स्वच्छ ठेवलं पाहिजे. सकाळी 6 वाजता कल्याणच्या दुर्गाडी चौकातून सुरू झालेली लेझी रेंजर्स मोटरसायकल क्लबची रॅली 9 वाजताच्या सुमारास शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचली. पायथ्याशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर सर्व बायकर्सनी एक शपथ घेतली. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांचे विचार आणि सांस्कृतिक वारसा
जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड हे आपले राष्ट्रीय वैभव आहे. या गड किल्ल्याचं संवर्धन करणे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आज आम्ही अशी शपथ घेतो की स्वराज्याचे हे गड किल्ले जपण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही काम करू. आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गोष्टीची जागरूकता करू. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांचे विचार आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले हे आपलं राष्ट्रीय वैभव आहे. या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. आज आम्ही अशी शपथ घेतो की स्वराज्याचे हे गड किल्ले जपण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आम्ही कायम काम करू. आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याबाबत जागरूकता निर्माण करू. खूप महत्त्वाचा एका गड संवर्धन हे झालंच पाहिजे. मी परवाच म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी रायगडावर गेलो होतो. तर जर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघायचे किंवा आजही नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजा व्यतिरिक्त या देशामध्ये कुठलीही घटना होऊ शकत नाही. आज हजारो राजे महाराष्ट्र देशामध्ये झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज एक असे झालेले आहेत की त्यांचा वारसा आपल्याला प्रत्येकाला पावलोपावली घ्यावा लागतो किंवा पावलोपावली इतिहासामध्ये त्याची नोंद घ्यावी लागते. आणि गड संवर्धन झाले तरच छत्रपती शिवाजी महाराज आणखीन हजारो वर्षे जिवंत राहतील असं वाटतं. कल्याणपासून शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत आलेली ही बाईक रॅली यशस्वी झाली आणि ती त्यामध्ये सहभागी झालेल्या रायडर्समुळे. अतिशय शिस्तबद्धपणा आणि उत्साह दिसून येत होता. रॅलीमधील अनुभव आणि रॅलीत सहभागी होताना त्यांच्या मनातील भावना जाणून घेतली. पुढारीची टीम आता शिवनेरीच्या पायथ्याशी आहे. शिवनेरीवरती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जन्मसोहळा जो आहे तो शिवनेरीवरती सुरू आहे आणि त्याचवेळी शिवनेरीच्या पायथ्याशी LMRC नावाचा एक बाईक रायडर्सचा ग्रुप एका वेगळ्या कारणासाठीच इथे आलेला आहे आणि मनापासून आपण म्हणू शकतो एक सोशल कॉज, एक चांगली सामाजिक जाणीव मनात घेऊन ते इथे आलेले. आपण त्यांच्याशी बोलणार. खरं तर कल्याणपासून शिवनेरीपर्यंत राईड करून आले आहेत. काय कारण आहे आणि किती आनंद मिळाला तुम्हाला या कॉजसाठी राईड करताना? नमस्कार, माझं नाव जयंत आहे. महाराईड जी आहे गेल्या 5 वर्षापासून आपण करतो. गडकिल्ले संवर्धन आणि त्यांचं जतन करणं हे आपला मेन संदेश आहे जो महाराईडमार्फत आपण सगळ्यांना देतोय. जेणेकरून आपली जो इतिहास आहे त्याचे जे मॉन्युमेंट्स आहेत आता जसे आहेत तसेच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा बघायला भेटावेत, यासाठी हा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये त्याचं पावित्र्य राखतो त्याचप्रमाणे आपल्या शिवाजी महाराजांनी आणि जे त्यांच्यावर जे हजारो मावळे लढले त्यांनी स्वतःचं रक्त घाम वाहून ही आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आहे आणि त्याचं हे धरोहर आहे. आपण हे जे आहे याला मंदिराप्रमाणे पवित्र म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण स्वतः कुठला कचरा करणार नाही किंवा दुसरा कोणी करत असेल त्यापासून त्याला थांबवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी झालेला कचरा गोळा करून आपल्याला शक्य असेल तेवढा आपल्याबरोबर घेऊन यावं आणि तो योग्य ठिकाणी त्याचं विघटन करावं आणि जेणेकरून हे जी किल्ले आहेत, गड आहेत हे अजून चांगल्या प्रकारे स्वच्छ राहतील आणि आपल्या पुढच्या पिढीला आज आहेत त्यापेक्षाही चांगल्या प्रकारे बघायला मिळतील. आपले किल्ले इतिहासाचा खूप मोठा भाग आहेत. आपलं आजचं जे आपण फ्रीडम बोला, स्वातंत्र्य बोला, ह्याच्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलं आणि ह्याचं आपला इतिहास म्हणजे सगळ्यात मोठं आपलं जे जपण्याची गोष्ट असते ती इतिहास असते. आजची पिढी आता इंस्टाग्रामची पिढी आहे, सगळं आहे, तर ह्या सगळ्यांना जर आपला पहिल्याचा इतिहासच माहीत नसेल आणि जे आजपर्यंतचे जे आपले किल्ले आहेत ते जर आपण प्रिझर्व नाही केलेत तर मग इतिहास त्यांना दाखवणार कसा? आपण फक्त पुस्तकातच राहील तो. आणि जी शपथ घेतली आहे तर त्याच्यामध्ये एकदम सिंपल बेसिक गोष्ट पण आज आम्ही सांगितली. बाकी काही नाही झालं तरी पण किल्ले स्वच्छ ठेवा. जर तुम्ही जात असाल, व्हिजिट करत असाल, फॅमिली असू द्या, फ्रेंड्स असू द्या, तुम्ही कमीत कमी तिकडे पडलेला कचरा सुद्धा उचललात किंवा तिकडे जे आता खडूने सगळी नावं वगैरे लिहितात कमीत कमी ती सुद्धा नाही लिहिलीत ना तरी आपल्या परीने ग्रासरूट लेवलवरती आपण त्यांचं जतन करू शकतो. अशा रॅलीज निघतात, बाईक राईड्स निघतात, वेगवेगळे संदेश दिले जातात, पण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक ठेवा असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी अशा पद्धतीची महाबाईक रॅली ही गेली 5 वर्ष काढणं निश्चितच या उपक्रमाला आपण स्तुत्य उपक्रम म्हटला पाहिजे. इतरांनी त्याचं अनुकरण केलं तर निश्चितच हा ठेवा सुंदर, छान आणि सुरक्षित राहील. एक चांगला सामाजिक सांस्कृतिक संदेश घेऊन महाबाईक रॅली निघाली.
ही रॅली यशस्वी करण्यामागे लेझी रेंजर्स मोटरसायकल क्लबची संपूर्ण टीम गेले काही दिवस मेहनत करत होती. गेली 5 वर्ष LIC तर्फे अशा बाईक रॅलीचं आयोजन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त घोषणा न देता त्यांनी दिलेला वैचारिक वारसा पुढे नेणं म्हणजे सामाजिक काम करणं, याला खऱ्या अर्थानं छत्रपतींचा वारसा पुढे नेणं म्हणजे हेच काम LRMC नावाचा ग्रुप जो आहे तो करतोय. बाईक राईड हा त्यांचा मुख्य छंद आहे आणि त्या बाईक राईडच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न हे करतायत. शिवनेरीपर्यंत बाईक रॅली काढली, सामाजिक संदेश दिला, गडकिल्ल्यांचं संवर्धन करा, आणखीन कुठल्या गोष्टी ज्या करतात ज्याच्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी बोलणार. काय काय उपक्रम तुम्ही राबवता? बाईक रॅली राईड आहेच, गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय उपक्रम आहेत? अच्छा, नमस्कार. माझं नाव विशाल वाघमारे. मी LRMCचा मेंबर आहे. मी सर्वप्रथम पुढारी न्यूज चॅनलचे फार आभार मानतो तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल. LRMC म्हणजे फक्त आम्ही रायडिंग करत नाहीत, तर आम्ही बरेच असे सोशल कॉजेस करतो. त्यातले ठराविक सोशल कॉजेस म्हणजे टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही कॅन्सरमुक्त पेशंटला, कॅन्सरग्रस्त पेशंटला आम्ही किट्स देतो. पुन्हा त्याच्यानंतर काही वृद्धाश्रम आहेत खारघरमध्ये, तिथे आम्ही फूड आणि ग्रेन्स सप्लाय करतो. तसेच इतर अजून मुंबईमध्ये किंवा अजून इतर काही शहरांमध्ये जसं मातोश्री म्हणून एक वृद्धाश्रम आहे कल्याण साईडला, तिकडे आम्ही डोनेशन करतो. परत मुंबई ठिकाणी एक ऑर्फनेज होम आहे तिथे देतो. परत डिझायर सोसायटी वाशी तिथे रामोसभाई आणि आम्ही जाऊन मिल्क सप्लाय म्हणा, त्यांचे लहान मुलांचे वाढदिवस साजरे करणे, अशा प्रकारचं आम्ही त्यांना जाऊन मदत करतो आणि तसंच त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी होतो. एका जागेवर जाऊन भेटून मिळून आम्ही परत येऊ, पण ते करताना आम्ही बघितलं की आम्ही खूप बायकर्स सगळं एकत्र येतो. एकत्र आल्यामुळे आम्ही एवढी चांगली जेव्हा जनता सगळी जमा होते त्यावेळी आम्ही काय चांगलं करू शकतो किंवा हे जे अटेन्शन असतं ते आम्ही आमच्या वेगवेगळ्या सोशल कॉजसाठी डायव्हर्ट करू शकतो किंवा त्यांना अवेअर करू शकतो. काही नाही तर आम्ही गाड्यांबद्दल त्यांना शिकवू शकतो. ही सगळी लहान लहान गोष्टी जी आहे ते ही गॅदरिंगमध्ये आम्ही समजावून शिकवून आणि पुढे कसं व्हायचं, कसं वाढायचं बाईकच्या ह्याच्या दरम्यानमध्ये ते आम्ही डिस्कस करतो. आणि ते हे जे मेन आहे उद्देश हेच आहे की बाईकमुळे लोक जमतात आणि ते अटेन्शन आम्ही ते चांगल्या कॉजेससाठी यूज करू शकतो. ते आमचं सगळ्यात मोठं हेतू आहे. महाराष्ट्राची शान शोभा, मराठी मनाचा अभिमान शोभा, तसंच काहीसं यांचं कार्य जे आहे ते अभिमान वाटावं असं हे कार्य आहे. कॅमेरा पर्सन सुरेश सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.